हो शामराव. अहो एवढं काय अर्जंट बोलून घेतलं? अरे अर्जंट बोलून घेतलं हाय कुठं तू? अहो मी गावातच आहे. तुम्ही काय बोललो ते सांगा आधी. काय बोलले म्हणजे? तू कुठे गेलता? कार्यक्रम होता एक, तेवढं करायला गेलतो फक्त. अरे लोकांचे कार्यक्रम कमी कर आता, स्वतःच्या कार्यक्रमाचं बघ. पाहून येऊ राहिले तुला बघायला. काय सांगता? मग म्हणजे आपण त्या दिवशी गेलो ते? मग अरे पण ती पोरगीला पसंत आहे का? पसंत आहे पोरगी. डायरेक्ट बापाला म्हणली करीन तर तोच नवरा करीन, एवढा आवडलास तू. काय सांगता? हा मग हा राव शामराव, पण मग आज कन्फर्म येत आहेत ना? रात्रीच फोन आलता त्यांचा. ते म्हणजे उद्या येऊ राहिलो. तुला केव्हापासून फोन लावतोय मी. फोन लागणार काही ना शेवट निरोप पाठीला तुला. तेच जाऊ द्या आता सोडा. मग मला तयारी काय करायची? तयारी तुला सांगतो. हे बघ आपण त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांनी आपलं सगळं आदरातिथ्य जागेवर केलं व्यवस्थित. बरोबर. तसंच आपल्याला करावं लागणार आहे. करू ना मग, काय प्रॉब्लेम आहे? त्यांनी गुलाबजामू केले ते आपण मला तर वाटतं बासुंदी ठेवू. काहीच प्रॉब्लेम आहे, लगेच घेऊन होतो बासुंदी. अरे घेऊन नको येऊ. मग सुरेखा म्हणली मी सगळा स्वयंपाक करते, हा. तुम्ही ना बासुंदी काय हॉटेलवरून आणता शिळी पाकी, मी ताजी बनवते एकदम. काय चालू शकतं, काहीच प्रॉब्लेम नाही. तू फक्त काय कर, दुधाचं बघ तेवढं. एक 7-8 लिटर दूध बघ, म्हणजे आळून आळून येऊ 2-3 लिटर भरलं तरी बास झाली आपल्या सगळ्याला. दूध ना? हा कोणा आणतो दूध? साधा भाऊ. भेटलं की? येडा झाला काय? काय? सदा भाऊला सांगू बी नको, पाहून येऊ राहिले म्हणून. का माहिती ना, ते आधीच नाक डोळे मोडत होते त्या दिवशी तुला सोयरीक जायचं होतं लगेच. त्यांच्या भावकीतली पोरगी होती, त्यांना द्यायची होती तुला. ती पोरगी तू पाहिली ना कशी, नाकी डोळी चांगली नव्हती, थोडीशी काळा सावळा रंग आहे. मग आता काय बळच करायची का? मग तेच विषय झाला ना, पण त्यांना वाटन ना त्याच्यामुळे ते दूध घ्यायला जाशील कुठे नाही करून ठेवतील काही व्हायचं बासुंदीचा नास आपल्या. ए नको 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 मग? नको, सदा भाऊ कॅन्सल. आपलं डेपुटी हा एक नंबर. मग? पुढचं दूध बी भारी प्युअर असं तुला सांगतो, पाण्यात थेंब सोडा घेत नाही. समोरच घेतो ना काढून. विषयच नाही तुला हा. सांगतो. तू काय कर, डेपुटीकडे जा, डेपुटीकडून दूध घेऊन ये. आणि ह्या कानाला खबर लागून देऊ नको. हे सोयरिकेचं काम लय अवघड असतं भाऊ, लोक बोट घाली देत. मी तर बोलत नाही, मग तुम्ही कुठंच बोलू नका अजून. मी कशाला बोलतोय कोणाला? हा. पाहुणे येतील 1-1.5 वाजूपर्यंत तू सगळी तयारी कर. वागले काहीच वेळ राहिला, मी जातो दूध घेऊन पटकन. तुम्ही या मागून. हा मी आलोच. हो डेपुटी. कर तेजस. अहो तुम्ही बातमी ऐकली की नाही? नाही काय, कोणची बातमी? अहो त्या दिवशी आपण एक सोयरी बघायला गेलतो हा. माझ्यासाठी. हा, हा. ते आज येतात नाही इथं शामरावांच्या घरी. हा का? हा बरं पाहुण्याला पटलं काय ना? हा, ती मुलीला आवडले. आवडला का हा. तू? अरे वा, पोरगी चांगली आहे तेजस. चांगली म्हणून. जर जमलं तर जोडा लय भारी. अक्षरशः गावातल्या सगळ्या जोडाच्या तोंडात धन्याचा जोडा आहे. तेच ना. तुम्ही ऐका ना, तुम्ही मध्यस्थी करा, कोणाला काही बोलून देऊ नका आणि ते जुळून आणा भाऊ आता. अरे तू कशाला काळजी करतो? फक्त तुला पोरगी आवडली ना, हा. मग बाद झालं. तू काळजी टेन्शन नको घेऊ. कुठे येणार पाहुणे? घरी येणार आहेत? नाही हा मी शामरावांच्या घरी येणार आहेत. तिथं का? त्यांचा परिचय अरे आहे ना, हा नातं आहे हा, ना त्या त्याच्यामुळे. नात्यातलं आहे नाही का? त्याच्या बायकोच्या नात्यातून आहे तिकडून. हा आणि मग ऐका हा. ना, आता एक सगळ्यात महत्वाचं असं की आपला बेत चांगला करायचा आहे. करू ना मग, काय काळजी करतो एवढं? मस्त जेवण, त्याच्यासोबत गोड थोडं एकदम भारी वाटलं पाहिजे. कारण त्यांनी पण आपला चांगला पाहुणचार केला होता. श्याम्या करीन ना. तुझ्या घरच्यांना फक्त इकडे मध्ये पाठवून दे, बाकीच्यांना आईला त्यांना. शामरावांचं जाऊन द्या. शामरावांच्या ज्या हे आहेत ना बायको शामरावांची सुरेखा वहिनी, त्या म्हणल्या मी सगळं स्वयंपाक करते आणि गोडचं फक्त बघा म्हणे काय कसं करायचं. तर घाला ना काहीतरी श्रीखंड वगैरे. नाही ना श्रीखंड नको. मी काय म्हणतो बासुंदीच करतो ना. मग बासू द्या ना, आयती घेऊन या बासुंदी 1-2-3 लिटर. आई ती मी म्हणलं होतं, पण सुरेखा वहिनी काय म्हणल्या, घरी एकदम मस्त होती बासुंदी, तर घरीच करू ना आपण. फक्त दूध आणलं लागणार आता. मग आणा दूध आणि करा ना, काय 4-5 लिटर बासुंदी करा. चांगलं होईल उलट पाहुणे रावल्याला. मग ऐका ना, दूध तुम्हीच द्या, नाही तर नसलं तर काढून लगेच. आईला माझं दूध नेलं काय 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 7 लिटर वाज झालं आपल्याला. नाही किती नाही तू डिग्या. ए डिग्या, हा आपलं दूध गेलं का? नाही चाललोय आता डालायला. मला वाटलं शिरप्या गेला काय नाही घेऊन. नाही नाही का? नाही किती आहे? तर 10-12 आहे. आणि ते पहिलं गेलं का सगळं? हा पहिलं गेला. बरं जाते हेच 10-12 गरज नाही, 7-8 वाज झालं आपल्याला. ऐक ना, मी 2-3 लिटर म्हशीचं ठेवत असतो घरी आणि 2 रती पिते. जाऊ दे रती बाबाला सांगता येईल आजचे दिवस कुठून तरी घ्या आणि ते दूध काय कर त्यातलं 2-3 लिटर काढून ठेव. बरं इकडे आणखी आण, तू जा बरं चालेल. आण जा. बरं ऐका ना डेपुटी, हा. तुम्ही दुपारी काही करून तिथे या. आता काळजीच करू नको. मी ग्रामपंचायतीचं काम आवडलं डायरेक्ट तिथे येतो. मध्यस्थी तू करा tension आणि नको कोणी घेऊ. काही बोललंच नाही पाहिजे मध्ये, कारण ही सोयरी आपल्याला जुळवायची हा. डेपुटी आता. मी फक्त काय ना थोड्या वेळ ग्रामपंचायत मध्ये जाणार, तिथं ग्रामपंचायत मध्येच आहे. चालतंय. तर 9-10 लिटर. 10 लिटर एक काम कर. हा. अरे 10 लिटर ही. डेपुटी हा. भारत आहे कॅन. हा मी काय म्हणतोय, हे 10 लिटर राहू दे. कमी जास्त पाहुणे काय होतं, गावातले कोणी ना कोणी गोळा होतं. 10 म्हणलं तरी एक 4-5-4.5 लिटर बासुंदी होईल. बर हा. एवढं लागेल का? बरं पण हे काही हलणार नाही ना, काय होणार आहे ना काय हे दूध त्याला हलणार काय नाही? होतंय, कॅन नवं आहे, तू याडे कम हा, करतो. मग ठीक आहे, चालतंय. व्यवस्थित जा. चालतंय. येऊ का चालतंय, मग? हा, ये. डेपुटी, पण दुपारी नक्की आहे. हा चालतंय चालतंय. चालतंय. चल मी येतो रानातून तो. हा अरे काय ते ते तेजसनी काय चालवलंय? दूध नेलंय त्यांनी. दूध हा. इतकं? बासुंदी तर रेशीन त्यांना, मग त्याच्यामुळे ते 9-9.5 लिटर दिला डेपुटींना. 9-9.5 लिटर. हा चला येऊ त्या रानात जायचंय. हा रानात जा जा. तर वाचून रान सगळं पडीकच पडलंय. लय म्हैस दूध देते का डेपुटीची?
ती डेपुटीची म्हैस दूध देते का खाटी झाली तो भाग वेगळा. मग पण ते जे डेपुटी कोण दूध नेतो आणि माझं घर दिसलं नाही का? हा राव तुमच्याकडे बी दूध आहे, मी सरलच होतो साधा भाऊ. अरे दादा म्हशीत माझ्याकडं मासाने जाफरानी आहेत. आता गुजरातवरून एक गाडी आणली, हरियाणावाला गाडी पाठवली. लयच गाड्या बोलीत म्हसाडी बऱ्याच सांभाळता एवढ्या. 4 पत्ते बाळू भाऊ पोपट विपट 2-4 जणांच्या याच्यात आपली एखादी म्हैस असती. बरं एक काम करायचंय, काय दूध आहे ना, दूध गेलं नाही पाहिजे बासुंदीपर्यंत. मग एवढं दूध काही प्यायला नाही तितकं, बासुंदीच करायला दिली असं त्याने. हा केंड आहे ना, लंपास केलं पाहिजे. बासुंदी करू आपण. अहो, लगेच लांब पास करतो तुम्ही, सांगा फक्त काय करायचं. बासुंदी करू. आणि पण ती करायची कुठं बासमती. बासमती मग झाल्या त्या टायमाला काय सगळं जीवित घोटाळा झाला होता का रे. बासमती नाही करायची मग? आपल्याला, बासुंदी हा करायची. बासुंदी. कढईत घ्यायचं, दूध टाकायचं, मोठी कढई. हा पिठलं कसं आठवतो, हा फक्त उलटण्याने घट करीत चालायचं. नंतर 2-2 किलो साखर टाकायची. 9 येते. 2 किलो. आधी 2 किलो टाकू बोट. चालतंय. मी साखरेत बंदोबस्त करीन. पुढं घेऊन येऊ दूध. तू फक्त दुधाचं बिन, तू फक्त कॅन माझे पैसे आण. बरोबर कढई जाते. हा नाही बोललो ना मी. नाही बोललो झालं तसं माझी का. अरे तसं नाही विषय झाला. बोललो मी त्यांची, माझं बोलणं पण झालं, पण ते करणार नाही तर करू काय मग त्याच्यासोबत. मला करता येईल मग तोपर्यंत. नाही तसं काय नाही, तसं काय. बोलतो मी तुला, बोलतो लगेच फोन करतो. अवघड आहे. हा यार कॅन कुठं गेलं. अरे हे दिघे इकडे. तर तू कॅन उचलला त्याचा कॅन, मिल्क कॅन. नाही हो, मी रानातून आलो तेच भाऊ आता. बघ खरं सांगा ते खोटं बोललो दिघे. अहो तेच भाऊ तुमच्या समोर आलोय राव रानातून. कॅन नाही डमीला ये. अरे पण मग कॅन गेलं कुठं. तुमच्या म्हणजे दुधाचं कॅन. अरे ते सांगतो इथे ठेवलं होतं आता, अचानक काय झालं एका मिनिटात. तुम्ही चेष्टा केली पुढेच पाहिलं नक्की ना. खरंच निळ्या रंगाचं होतं. डेप्युटीचा स्कॅन आहे मला माहिती, ते मला लक्षात नाही राहिलं. अरे पण चल डेपुटीकडे त्यांना बघू आता. काय डोक्याला ताण झाला भाई हो. काय कमाल झाली राव, मला डोकं बघितलं झालं राव खरंच. नेमकं होताच आता. मग हातात 1 मिनिट ठेवलं होतं खाली, हे कारण नाही ना. अय डेपुटी बरं ऐका ना. काय अहो ते कॅनच नाही हो, कुणीतरी घेतलं होते. कॅन्ट घेतलाय. हा ना. तू घरी घेऊन नाही गेला का? अहो मी चाललो होतो घरी, मला एक फोन आला म्हणून 1 मिनिट फक्त खाली ठेवला डेपुटी, तेवढं कोणतरी गायब केला. काय तेजस, तू माणसासारखा माणूस, तुला चाष्टा केलेला बी कळत नाही. कोणतरी चाष्टा केली असं तू. अहो नाही मी खूप शोधलं डेपुटी, मी तेव्हापासून शोधतोच आहे. याला पण धरलं मी. तुम्हाला मला वाटलं नाही घेतलं काय. आताच नवं आणलेले कॅन आहे, मला ते कॅन महत्वाचं आहे. ते दुधाचं काय नव्हतं मला. अहो कॅन जाऊ दे, दूध पाहिजे डेपुटी, पाहुण्याची वेळ होईन आता. अरे पण तू असं कसं रे येडा. हा? काय करू? तुला कसं कळत नाही. गावातले लोक चापरे चाष्टा करते वगैरे अहो, काही. पण मला काय दिवसा ढवळा असं काय कॅन बी घ्यायला घेतील लोक. आयला काय खरं नाही. आता कोण नेले, चल माझ्या बरोबर. चला बरं. तू काय चाललं होतं का मी घेऊन. अहो, तुम्ही म्हणले ना रोप घेऊन येत आणल्याचं. बस चल. चल आता कुठं बघायचं बाई कॅन्ट. काय नाही, गावातल्या लोकांना टायमाला चाष्टा करायचं मध्ये. शामराव आले. काय काही कळत का नाही. पाहुणे यायची वेळ झाली आणि तू अजून दूध आणून देतोय मला. अहो आता काय सांगू तुम्हाला, दुधाचा कॅनच गायब झाला. गायब झाला. काय झालं, डेपुटीकडून दूध घेतलं. हा. घेता घेता रस्त्याने येत होतो, मला एक फोन आला म्हणून 1 मिनिट फक्त खाली ठेवलं, त्या उड्यात कुठेतरी लंपास केलं. काय माणूस आहे, फोन महत्वाचा होता का तुला. दूध आणून द्यायचं ना आधी मला. आता बासुंदी कवा व्हायची आणि कवा जेवायचे पाहुणे. आता मी काय करू, आता दिवसा ढवळ्या गावात असं व्हायला लागलं. डेपुटी काय चाललंय मलाच कळणार राव गावात. काय चाललंय, तू आधी दूध पोहोच करायचं. हा एका हातात कॅन धरायचा, एका हातात फोन धरायचा. दूध काय काल ठेवलं. हे फोन गप्पा मारीत बसला असत, कोणतरी मागच्या मागे दूध अहो, लपास 1 केलं. मिनिट पण नाही बोललो. आता दुधाचं काय करायचं ते सांगा मला. दूध लागेल ना आता. अरे दुधाचं जाऊ दे, कॅन महत्वाचं आहे मला. अहो, डेपुटी तुम्ही सकाळपासून कॅनच लावलं. दूध महत्वाचं आहे, दूध. अरे कॅन सापडलं दूध सापडलं ना. नवं कॅन आहे राव माझं. अहो तुमचं कॅन राहू द्या, दूध राहू द्या. आता आहे रेडीमेड आणून लागेल आता काहीतरी. कवा व्हायची आता बासुंदी. किती वाजता पाहुणे येणार इथं. अहो, राहिला अर्धा तास मी आता. अरे आताच नसते येत पाहुणे, लांबून यायचे त्यांना. ते म्हणत असते चला मला कॅन सापडू लागा, कॅन महत्वाचं आहे. कॅन काय सोन्याचं का काय मला काय. अरे नवीन आणलेलं कॅन येणार झालं का काय तू. दुधाचं काय नाही मला दूध. अहो, तुमच्याकडे 2-4 असेल द्या ना. माझ्या घरचा कॅन देतो बा तुम्हाला बस का. बरं बाबा कॅन सापडलं, दूध सापडलं ना. बर मग आता कुठे शोधायचं. टगी 2 बसले, त्यांना विचारू बरं. या बरं इथं. हा काय दोघं बसलेत.
आले 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 राम राम डेपुटी. राम 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 राम. आईला काय गाव स्वच्छता बिच्छता करीत काय गमेल बिमेल हे घेतलं. चाललंय कांद्याचं ओलसक रोप उरलं होतं माग आणि थोडी हे आणायला चाललंय. मी काय म्हणतो ते कॅन्ड बैल की निळं कोणी घेऊन जात कॅन्ड बघितलं का? दुधाचं कॅन. कॅन्ड 10 लिटरचं कॅन्ड होतं. अरे कॅन्ड दुधाला तुम्ही काय त्याच्यात म्हणजे पेट्रोल बिट्रोल घेऊन येतात काय तवा. लागले बा दुसऱ्याचं बोलायला लय लांबचं रान हाणता. आम्ही आपल्या प्रेमाने विचारतो तुम्हाला कॅन्ड बघितलं का. तुमचे कॅन्ड बघायला आम्ही तुमचे काय गोठ्यातले भैया बी आहेत का काय. तुमचं कॅन्ड तुम्ही पाहायचं काय. हे बियर आले बा. अहो आता तसं नाहीये सदा भाऊ. निळ्या कलरचा कॅन होता त्यात दूध आहे. मला ते दूध लागते अर्जंट. तुला दूध लागत आहे कशाला. अरे बाबा दुधापेक्षा मला महत्वाचं कॅन्ड आहे. तो काय दूध चाललंय आता काय सांगू तुम्हाला. काय ते- त्याला सोनं लागलं काय. त्याला दूध बासुंदी करायची होती. नाही नाही तुमच्या कॅन्डल सोनं लागले. सोनं लागलंय का. हा 24 कॅरेट पेक्षा कमी नाही कॅन्ड. 24 कॅरेट पेक्षा कमी नाही. हा तुम्हाला सांगत होते बघितलंय का तुम्ही. बाकी जाऊ द्या माकला. हा बघितलंय मी बघितलंय. कुठं ते डेअरी कुणाची सदाभाऊ तिकडं हा ती आप्पाची डेअरी डेअरीवर आहे. बावड्या डेअरीवर आहेत कॅन्ड. हा मग तिला असन तिथं अरे ते लेखा कॅन नाही भाऊ, मग डेपुटीचं नवं कॅन 10 देते. लिटरचं कॅन्ड आहे राव. आता तुम्हाला इस कडून सांगतो काय झालं. तेजसला आज येणार आहेत पाहुणे हा बर का. तर शामरावच्या नात्यातली मुलगी हे तर त्यांना करायची ती बासुंदी. हा. म्हणून माझ्याकडे आला 10 लिटरचं त्याला कॅन्ड दिलं मी दूध म्हशीचं आता नवीन आलेलं म्हशीचं. म्हणजे पाहुण्यांना ती बासुंदी करून खाऊ घालायची. पाहुणे आता आदर तिथे करू नका ना. अरे तेजस सगळं डेपुटीच्याच हाताने आमच्या हाताने नसती झालं का. मला बोलवायचं ना. अहो मग तुम्हाला बोलणार होतो ना मी दुपारी. कधी जेवून झाल्यावर हात पुसायला बोलावता का काय. अहो तसं नाही दुपारी खरंच बोलत होतो तुम्हाला. डेपुटीनं म्हणलं पण होतं मी. टाकल्या असत्या न काड्या. आमच्या भावकीतल्या पाहुण्याची नाही आवडली तुला. सुरगीचं काम असतं. ही काय 4 दिवसाचं बावला बावली आहे का. आयुष्याचा जोडा असतो त्यो. जाळ घालणारे घाली ते दोपान करणारे काळे पांढरे जाडे पाताळ लोक असते समाजात. अहो सदा भाऊ लेकी बोले सोनं लागे असं नका करू. कुचकं पाचका आम्हाला बी बोलता येतं कळत. अहो तुम्हाला फार बासुंदी हातूस तर माहित होतंय ना. मला म्हणतो दुपारून त्या दिवशी सोयरी केला मला कोण नेलं. मीच घेऊन तुम्ही गेलो गेला होतो. ना. हा. मी येत होतो का. नाही मला माहित होतं पहिली ती अहो, सोयरी पण कोणली. या सोयरिकी म्हणजे वरून बांधून आलेल्या गाठी असतात. आपल्या नको गाठी- बोलो लय धुऱ्या नको धरू भोरे वरून गाठी बांधलेल्या आहेत. त्याला आवडली पोरगी माया मेवणीची, त्याला मी काय करू. अरे आणखीन दुसरी आवडली तर ती दी. पण गावातले प्रतिष्ठित म्हणून आम्हाला बोलवायचं ना. मी काय म्हणतोय बोलवायचं तुझं म्हणला ना ऐका ना तू. त्याच्या जन्माच्या गाठी वरून बांधून आल्यात. वरून बांधून येतात हा जुळल्या रेषेला- मध्ये सुटा त्यात जरा सुटत नीट असते. बांधलेले गाठी बघा. आपलं काम आहे जुन्या लोकांचं की बस गाठी चांगल्या मारून देणे. ते तरुण पोर आहे त्यांना कळत नाही. सदा भाऊ ऐका ना. आता हे नको ना चर्चा. ऐका ना. निमंत्रण देऊन टाक बरं त्यांना पहिले. पाहुणे येत बोल, आहेत. बोल. ए, नाही ऐका ना. पाहुणे येत आहेत रस्त्यानी. हा. अर्जंट बासुंदी करायची. त्यामुळे दुधाची गरज आहे. कॅन पाहिला असेल तर सांगा नाही तर जाऊ द्या. तुम्ही या. तेजस, मला बोलीशील का नाही. तुला अरे तू 4 वाट्या बासुंदी खा बाबा. मला फक्त कॅन पाहिजे. 4 वाट्यात भागन का तुझे. हा भागन सदाभाऊ. मग बघ बरं ती कॅन्ट कुठं आहे का. देव का दूध त्याला आदू देऊन टाक. बासमतीला. हे बघ, अशी येणे जास्त केली. यार रे कुठे म्हणजे तू घेतलं. हा, मी मला माहित घेतलं. होतं ना हे. हा, डेपुटी गावात याला- दुसरे कोणी जास्त का? अरे त्याला काय माहित हो काय वेळ काहीच कळत नाही डेपुटी या माणसाला. मी म्हणलं ना तुला कळत नाही कोण माणसं कशी आहेत, कोण आहे. आता फोन का आलूर काढायचा काय मागच्या मागे आले केन मार आणि ह्यो माणूस संग असन. काही नाही. अरे वाचलं नाही. वाचलं नाही भाऊ. दूध सांडत नाही कायच नाही. हे कॅन्डच तसं आहे. माझा जीव काय करता चालला होता. काय करता? कॅन्डा करता चालला होता ह्या. अयो. मला दुधाचं नव्हतं महत्व दुधाचं एवढं. नाही महत्व. हे ना असं पडू दे काही होऊ दे काही कर असं हात केला, असं हे कर असं अयो, 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 दूध सांडण. सांडणारच नाही. आईला. हे काय आहे? वर्षा प्लास्टिक बर का. डेपुटी हा? दूध सांडण्याचं लांब राहिलं. त्याला क्रॅक पण नाही गेला. काही झालं नाही त्याला. Black नाही अनब्रेकेबल. हे माझा जीव ह्याच्या करता चालला होता. बासुंदी करता नव्हता चालला. दूध जर कॅन जर शाबूत राहिलं तर किती का बाऱ्या बासुंदी खाईन मी. हे वर्षा प्लास्टिक लक्षात आलं का तुमच्या? डेपुटी अहो, हे मी स्वतः वर्षात प्लास्टिक वापरतोय. मग माझ्याकडे नाही. standing camera सगळे आम्हाला त्याचे. नव्हतं माहित वर्ष प्लॅस्टिकचं. हे गमेलं बी याचं आहे. हा, हा. दाखवू कसं गमेलं. अरे त्याला वाटत का. मोडन. अयो अयो. मोड आहे ते डेपुटी. अरे काहीच होत नाही तेजस, त्याला वर्ष प्लास्टिक येते. हे वर्षा प्लास्टिक मा तुम्हाला सांगणं आहे. आता इथून पुढं बरं का वर्षा प्लास्टिकच्या खुर्च्या आहेत, मग्गे आहेत, बसायचे स्टूल येत बरं का. बरं, त्यानंतर अजून छोट्या मोठ्या वस्तू आहेत. सगळ्या डेपुटी शेती माझा उपयोगी जीव सगळे चालला व्यवसाय. होता. ह्या कॅन्डा करता. बरं जाऊ द्या. हा. निमंत्रण दे. निमंत्रण दे. हे तुमच्या वर्षा प्लॅस्टिक मी सर्व्हिस ऐका ना. अरे वर्ष प्लास्टिक
आता तू असंच करतो ना, आता सदा भाऊला घ्यायचं असलं तर कुठं जाते? ऐका ना कोणतं वर्षा हो प्लास्टिक. कुठून घ्यायचं? अरे दादा कोणत्या दुकानात जा आणि मागा वर्षा प्लॅस्टिकच्या आम्हाला वस्तू पाहिजेत म्हणून. सगळ्या दुकानात वर्षा प्लॅस्टिकच्या वस्तू अवेलेबल नगर जिल्ह्यात तर कुठं बी भेटतात. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात देशात अख्ख्या महाराष्ट्रात पुढे बी द्या, फक्त वर्षा प्लॅस्टिक मागा. 40 वर्षापासूनची परंपरा आहे. बाबू हा. त्याला देशात पण? आमच्या- हा. बरं, पण ठीक मी आहे, काय ते घेऊ होतं, सगळं. आता झालं आपल्याला कॅन सापडलं. माझं हे बी जोड आलं. आता तुझं दूध बी आलं बरं हा, का? दूध आलं. हा बघ, तुझ्या ताब्यात देतो. तुमच्या नाही घ्यायचं, माझ्या ताब्यात बरं द्या का? आता, मला जाऊ द्या. बासुंदी करायची, दूध वतायचं आणि माझं कॅन मला परत आणून द्यायचं. कॅन आणून समजलं? देतो, टेन्शन न घेऊ. माझ्याकडे तेच वर्षा डेपुटी प्लास्टिक ते आहे. फरशी बसायचं काम चालू होतं माझं. हा. ते गावंड्यांना थोडं वाळू व्हायला घामायला लागत आहे थोडा वेळ. बरं, ती- थोडा वेळ द्या ना. हे बघ. मग ग्रामपंचायतीत आपण घेऊ ना, लोकांना आपल्याला काय- राहून द्या एक आमच्याकडे बी. चांगलं होत आहे ना, कोणाच तरी घराला चाललंय ना. हा. जाऊ दे. जाऊ दे. साधा भाऊनी काय मागितलं आपल्याला? तेच मागितलंय. आता तुम्ही तर खुर्च्या बळकावल्या, निधन घामेल्यावर तरी बसून पण द्या त्याला ते आम्हाला. प्राधान्य द्या वर्षा प्लास्टिकला. आता बसलोय ना चला घामेल्यावर. आता आता एक आणि काम या करू. जेवायला. पाहुणे अर्धच देणार आहेत. हा, बरं का? येतो आपण आम्ही. सगळे- तुम्ही जा. तुमच्या हाताला यश येऊन द्या. लय दिवस सजरा काढलेला आहे. बरं झालं. आता तिथं काही कुठाने घालू नका. जुळून म्हणजे आले कुठं नाही चालेल. घालणारे आम्ही. मी म्हणत नाही घालणार नाही. सगळ्या गावात लग्न फक्त तुमच्याच म्हणण्यान झाले. अख्ख्या गावात पोरं बाळे फिरत येत ना, तुम्ही लग्न जमावलेले आणि आम्ही सगळे मोडले. आमच्या नादाला लागणारे सगळे भाण्या फिरत येत. नाही ते नाही म्हणत मी. काय होतं तुमच्याकडे एखादा कुचका पाचका शब्द जातो. मला खरा थांबावं असतो लागतं. तो, कुचका मला नसतो, मला खरा. आहे ना फिरायला थांबावं लागतं. त्या पोराला लगेच दिसून घडून आले. त्याला पोरगी आवडली. हा. आपल्याला आज सोयरीक जमायची म्हणजे जमायची. जमवा. आपण 2 पावलं मागे येऊ. त्यांना 2 पावले पुढे जाऊ द्या. चला 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 चला. चला भाऊ. लक्ष द्या. आवर राहून द्या ना. आयला भाऊ तुमचं बरं बसल्या निवांत तामना दाम. कामाला जायचं नाही काय नाही. बायांतर चत्तर द्यायचं नाही काय नाही. बायांकडे चक्कर द्यायचं माझं काय काम? आता माझ्या कुठं शेतामध्ये बाया लावलेल्या आहे. मग पाहायचं शेत रानात काय चालू आहे काय नाही. हा तपशी किती झाली काय नाही ते पाहायचं. हा निष्ठ येऊन बसते भाऊ. वातावरण लय तर भरताच. मला जायचं होतं रानात पण डेपुटी म्हणे जाऊ दे आज तू पण सुट्टी. आज मी निवांत. हा ना. हा तुला काही दिसतं का रे माझ्या हातामध्ये काही? त्या मेहंदी लावली ते. तुला मेहंदी दिसते का माझ्या हातावर? नाही मग दुसरं काय आता अरे असं दुसरं काही वेगळं वाटत नाही का तुला? काय नाही भाऊ. हा नप्पालीच लावली तेवढी आहे. तुम्हाला आता बाया माणसं अरे ती मी एका हाताला 10 दिवस झाले लावून. मग काय हे म्हणते? कडक दिसतंय का नवीन? नवीन हा सोन्याची बांगडी केली मी. सोन्याची हा काय बोलताय? हा तुला काय सांगू? अरे 1.5 तोळ्याची केली. 1.5 तोळ्याची. बापरे 1.5 तोळा म्हणते रुपये. 1.5 तोळे म्हणजे आता 1 लाख सोनं आहे. 1.5 लाखाचं बापरे म्हणजे 1,60,000. आयला वहिनी हा मोठे माणसं भाऊ तुम्ही काय होतही झाले शान. उद्या हे टोप आणशान सोन्याचा डोक्यात झालेला. मी काय देवी बिवी काय? झालेच नाही तर ते लेडीज सहित कार्यक्रमात अरे तो बेंटेकचा असतो. असं होय. हा पण तुमचं उडत आडीत भाऊ इथं निश्चय आम पण खरं सांगतो का तुमच्यासारखी बाई आहे ना आजपर्यंत पाहिलं नाही भाऊ मी. म्हणजे अहो सोनं नाणं तुम्ही झाले तर राव कोणती बाया दिसत तिथं सोनं झालं त्याने. अरे मग मला कुठे जावं नाही लागत. आता माझा नवरा तिकडे एवढं कमवतो पण ते काय करता माहिती का? पैसे मला पाठवून देतात. मी कुठं खर्च करते का? नाही. मी फिरायला जात नाही कधी वायफळ खर्च करत नाही. मग तर सोनं करून ठेवते. सोन्याला किती भाव आहे विचार कर हा, बरं. आता- वर्षाला 2-2 हजार वाढतात. हा आबाळाला टेकले पार भाव मग? गरीबाचं सोपच नाही भाऊ. तेच ना म्हणूनच करून ठेवलं. अरे मला आवडतं पण लई. खरंच तुमच्या सारखं आहे ना म्हणजे सोनं तरून ठेवलं आणि टेन्शनच नाही भाऊ. नाही बा आपल्याला लय आवडतं बघ हे असं सोनं बिनं घालायला. बरं आहे बरं आहे. बरं जा काही काम धंदे असेल तुला घरी. तर सोन्याचंच आहे राव. येऊ द्या. हा काय हो काय करताय? अरे आपले ते गुंजळ भाऊ कोण आता चिल्लर घेतली, लय चिल्लर लागती. हा चिल्लर मोजत होते काय? हा हा का? त्यांनी त्या आता आणून 490 रुपये म्हणलं मोजून घ्यावं आपलं. हा ना. एक तर रुपया करायचा किराणात पडला आणि कुठं परत हे करता. बर काय म्हणता तू कसं काय आली? काही नाही अशीच आली होती. होय बरं मग मला एखादा बिस्किटचा पुडा द्या ना एखादा असेल तर. बिस्किट पुडा देऊ? हा. कोणता देऊ? द्या एखादा. पार्ले देऊ का आपला मग? बस का हा सुगंधा? अरे लय चमकत आहे. कवा केलं?
अहो आजच्या दिवशी करून आणलं 2-3 दिवस झाले तेव्हा. होय हा किती ग्रॅमचं आहे? अहो ते 1.5 तोळ्याचं आहे 15 ग्रॅमचं. बापो 1.5 लाखाचं हातात. हा बाबा, अहो माझ्या बाबा. हातामध्ये बांगडीच नव्हती कधीची, म्हणून मग म्हटलं तर करून घ्या. नवऱ्याने पैसे पाठवले होते तर. म्हणजे बांगडी नाही म्हणून डायरेक्ट 1.5 तोळ्याचं. हा मग काय करायचं. आणि असं पण माझे पैसे खर्च करत नाही, तुम्हाला माहिती कुठं हा. कुठं जात नाही काही नाही. मग ते उरलेले पैसे ते म्हटलं घ्याव करून. आता सूर्यखाला नको दाखवू नाही तर माझा जीव घेईन ती. अहो मग तुम्ही द्यायची एवढं दुकान चालवतं, तुम्हाला बायकोला करून देता येत नाही का मग? इथं चिल्लर मोजू मोजू जीव चाललाय माझा आणि तू म्हणते 1.5 लाखाचं. येडी झाली का काय तू? अहो किती दिवस चिल्लरच मोजता. मग काय करू? मी विचार करते खरंच तुम्ही एखाद्या सुरेखाला करून द्यायचं ना हातात घालायला. तू असं करशील ना तर मला 1 ग्रॅम सोन्याचं पाणी चढलेलं खोटं आणून द्यावं लागेल, सांगावं लागेल खरं आहे म्हणून. उगा नको तिला दाखवू नको बरं का, नच आपली चालशील तुझ्या हातात तोऱ्यात मस्त पैकी. आता मी माझ्या हातात आहे म्हटलं त्वरातच चालणार ना. हाय का? तसं करू नको बरं का, खरं सांगत तुला मी. नाही करत. बरं जाऊ का मग मी? टिपून द्यायचे काय हे? हा टिपून ठेवा ना. किरकिर नको टिपायला लावी जाऊ. महिन्याभराचा किराणा टिपला चालतो का? असं ध्यानात राहत नाही 10-20 रुपयाची वस्तू. जरा नाही लागत मला, मी चालले मग घरी. अरे तसं रागू नको तू, पण असं टिपायला ध्यान राहत नाही. काय मिळत त्यात ₹1-2 सांग बरं, राहिलं की राहून जातं तसंच मग. आता लिहिल्यानंतर मी बिना पैसे दिले तुम्ही काय रिकामं डोकं लावता हो शामराव मला? अरे म्हणजे हे लिहायला बघा मी आधीच लय आनंदात आहे, तुम्हाला काय सांगू त्याच्यामुळे मी चालले आता घरी. तुम्ही लिहून घ्या. सो आनंद कर, पण आमचं नको दुःखात रूपांतर करू त्याचं बरं का. सांगू नको सूर्यकाल, तेवढा उपकार कर आता. जा ते लिहून ठेव दे भाऊ मला. यायला परत विसरून जायला. 30 रुपयाचा बिस्किट पोडा. 3, 4, 5, 6, 7, 8, 10, 11, 12. 12 म्हणजे 120. हायला श्याम्या लय चिल्लर मोजी तर लय पैसा झाला का काय रे तू? अरे झाल्या चिल्लर मोजून पैशावाला आहे का? इन मी 10चे 5चे 2चे एकी ठोकळे ते आता गुंजाळ भोकून घेतले. चिल्लर नव्हते म्हणून चला म्हणलं तेवढंच. माझ्या एकटा दाखित म्हणून म्हणलोय भाऊ. लगेच तुला तर लगेच काळा झाला लागतो, काळीच फाटत. तो जगत काय लागतोय मी तुला आपलं मी मोजतोय भाऊ. आता घेतली त्यांना पैसे दिले म्हणलं जा नंतर मोजतो मी. बाकी काय दुसरं बरं बोल काय म्हणतो तू? हा? काय नाही भाऊ, नोटा मोजीत जा दारशिक. लय पैसेवाल्या भाऊ नकोस. नोटा आणि जा दाखीत जा बँकेत ठेवलेस त्याला दारशिक झुराळे लागते झुराळे. असं ना? मग अरे भाऊ आमचा विषय चिल्लर मध्ये जाणार आहे. लोकांनी थोडंच आहे सोनं घेऊन येतो आम्ही हातात. हा, कुणी सोनं घेऊन येणार लागलं काय काय बोलत राव, हातात कुठं सोनं घालतेत का लोक? अरे आत्ता सुगंध आली होती एवढ्यात. बांगडी केली तिने कड्यासारखी 1.5 तोळ्याची. आज भाव काय आहे? 1.5 लाख रुपये. विचार कर. आपण बसलो चिल्लर मोजी तिथे. काय खरं आहे आपलं? ए यार कमून चालला झाल्या. सांभाळ घसरल काय ग वय तुझं धोक्याचं हाय ग. ऐकून घेशीला लग्नाच्या पहिला घटाळा करायचा. अहो काय चाललंय हे? आणि काय गाणी म्हणताय तुम्ही मला बघून असं? काय नाही सुगंधा, मला लय आनंद झालाय. आनंद आला? हा. तुम्ही मलाच बघून गाणे म्हणत होते ना, तुम्हाला लाज नाही वाटत का? ओय, तुला बघून थोडी म्हणलोय मी. अम्मा हे वातावरण बघून म्हणलोय मी. कशाचं? हातात शिरवाळ नाही पडलं का? तेच काय तुला म्हणजे असं थोडी. माझ्या मेवणीचं नाव आहे शिला आणि एक लायला. 2 मेवणे आहेत मला. ते मला कसं माहित नाही तुम्हाला 2 मेव नाही तर? तुला कशाला माहित होत्या? पण जाऊ दे सुगंधा, काय तू ते सोन्याचं केलं ना काय? त्या हातातले कड. नाही 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 गबस, तू अशी नकली घालून गावात हिंडणार नाही. हे ज्याला पक्क माहितीये. जालू भाऊजी ते बँटेक्सचं आहे. काय असं बिलॅन्ट्रिकच? अहो बँटेक्सचं आहे ते. नाही नाही, तू नकली घालणारच नाही अहो पाहिजे. बँटेक्सचं आहे, काय सांगू तुम्हाला? नवऱ्याने गिफ्ट केलं ना तुला. कोण सांगितलं तुम्हाला? मला कोणी का सांगा ना, तुला काय करायचंय? अहो बँटेक्सचं मी सांगते ना, बँटेक्सचं आहे. मला माहिती तुम्हाला माहिती आहे. बघू कशाला बघू? सोनारे सोन्यासारखं दिसतंय. अहो तुम्हाला तर काही पण दिसतं. चष्मा लावून फिरत जा जरा तुम्ही. ब्लँटेक्स आहे का? हा जाऊ मी. हा जा. आल्याला सांगायचं नसं. बघू डेपुटी काय किमती वाढल्या हो गाड्याच्या? हो गाड्या घे ना आता, परवडतच नाही. खरंच ना. मी तर मै जुनीच रिपासिंग करून घेणार आहे आता. कुठं नवी घेता? जुन्या गाड्या चांगल्या आहेत. हा काय गावठी कट्टा आणि 2 तलवारी जप्त. तुझ्याकडे नाहीत ना काही गट्टे? सांभाळ घसरल काय ग. काय कट्टा धारा घाला ना. पाहिलं गाणं? सांभाळ घसरल पाय ग. हे श्याम्या काय काय खोटं सांगतो रे तू? मी काय खोटं सांगतो? आता डेपुटीला मी तेच म्हणलं किमती वाढतात गाड्यांच्या आता. काय रे झालो, काय खोटं सांगितलं आता? हा ते जाऊ दे गाड्याचं. तू नव्हतं म्हणलं का सुगंधाने हातातलं करून आणले ती सोन्याचं नाही
बँटेकचं आहे. याला झाला काय मला काय खोटं सांगेन ती माझ्याकडून आता गेली तेव्हा तर म्हणली 1.5 तोळ्याचं केलंय म्हणून 1.5 तोळ्याचं सोनं केलंय सुगंधाने हातात. तुला खरं सांगितलं 1.5 तोळ्याचं केलं हा आणि जालेला कम खोटं सांगितलं. ए जाल्याला खोटं सांगू शकत नाही डेपोटी. कारण श्यामेवर जेवढा विश्वास नाही सुगंधाचा तेवढा जाल्यावर विश्वास काय आहे म्हणली सुगंधाचा. झाल्या, काय बरं म्हणली? का? तुला काय म्हणली मला सांगते आधी. काय म्हणली म्हणजे आपल्याकडे थोडे पैसे आहेत आपण नाही करू शकत ते बँटेकचं आहे म्हणजे. डेपुटी याला कशाला कोण खरं सांगेन चोरट्या भामट्याला कोणी सांगेन का सांगा बरं सोनं आहे म्हणून. मला आता माहित झालं की आता लक्षात आलं माझ्या की ती काल सुगंधताई मी सराफाच्या दुकानात पाहिल्या होत्या. हा 100% ते सोन्याचं आहे भाऊ, बँटेकचं नाही करणार. ग बस श्यामे काही नका बोलूस मला भामट्या म्हणतो मी काय कुठं भामटेपणा केला रे. म्हणजे तुझा नाही विषय तिला वाटला असं याला सांगितलं म्हणजे गाव भरभाव पडा करेन म्हणजे घ्या चोर घरात घालून त्याच्यामुळे तिने सांगितलं बरोबर असं आहे, नको बरोबर. हे झाल्या. पितो कुठं उड्या आणतो. नाही, नाही अशी हात मारायची सवय लागली नाही इकडे तिकडे त्याच्यामुळे लोक तुला घाबरत आहेत. तू आला का बादल्या सगळं लपून ठेवते तू पिण्यापायी काही घेतो त्याच्यामुळे तुला आहे ना मागं. लोकं कोणी खरं सांगत नाही. एखाद्या दिवस आहे ना तुला घरातली बायको सगळं खोटं बोलायला बसली आता. माग आबाची संडाची बादली दिली ती प्लास्टिकची तिने काय सांगू भांगारवाल्याला द्यायला. त्याला 10-20 रुपये कमी पडले ना त्याच्यामुळे मी आता डिग्याला सांगितलं आपलं बाहेर काही वस्तू ठेवायचे नाही. तुला मोठा स्वारी करीत नाही छोट्या लोकं छोट्या. घाबरायला लागले ना 90 पुरते आपले 90 पुरते, 50-100 हा, आले बस. कमी पडले चाललात लोकांनी टंबरेल घेऊन आहेत लोक बाटल्या घेऊन पळायला. नाही त्याला मला चोरायला लावली तोच बादली लावली होती ना तू लागला वय लगेच इकडं पाखडायला माझं. बरं, ते जाऊ द्या पण सुगंधाच्या दारात ते रोज चहा प्यायला बसलो खरं सांगावं नाही का. नाही याला सांगायला पाहिजे सांगायला आपण पाहिजे काय ना, माहिती कोणाचं लोकं, केलं. मला सांगितलं भाऊ तिने लगेच हा. त्याला तुझ्यावरचा भरोसा उडत चालला बघ लोकांचा. कोणाचा तुला आता लोक चोर समजायला लागले चोर कोण? त्यामुळे तुझी प्रतिमा बदल तू. हा नाही एक दिवस बातमी आलेली औचित्यवाडीतील अट्टल चोर चालू यांना अटक. नक्की बदली तुम्ही माय काय केलंय? प्रतिमा प्रतिमा नक्की बदली माय लोक प्रतिमा चोर समजायला लागले जा आता जा. जाऊ ना नक्की बदली तो एक दिवस याला पेपरला सुद्धा ना टीव्हीला सुद्धा बातमी लागेल माझी अशीच प्रतिमा बदल. पाय ग. झाडाला चेष्टा केलेली समजत नाही, येडे हो. येडे. चल येऊ का? हा, चालेल, अरे तो तो पेपर राहिला होता नाही तर अख्ख्या गावात करायचं डेपुटी पेपर घेऊन गेले. हा ह्याला अवघडच आहे बोटी बुटीच. अय सुगंधा काय ते तुझे बँटिकच कडे दाखव ना मला. कशाला? कशाला म्हणजे माझ्या बायकोला करायचंय मला. अहो ते बँटेक्स आहे हे दिसतं का तुम्हाला? अगं दिसतंय पण असं दिसून काय उपयोग आहे का मला त्या सोनार हे आपलं बँटिक कुठून आणलं होतं तू. मी त्या पवार मावशीच दुकानात. मग त्या पवार मावशीला सांगावं लागेल ना माझ्या बायकोनी भला मोठा हट्ट माझ्या पुढं मानलाय की मला तसं कडं पाहिजे. मला ते दाखव मला फोटो काढून न्यायचा आहे. अहो मी तुम्हाला फोटो काढून पाठवते ना व्हॉट्सअपला. नाही नाही मला दाखव ना तू तर म्हणली नकली बँटिकचं काय सोन्याचं आहे का ते. सोन्याचं नाही ते नकलीच आहे पण ते काढायचं आणि ते तुम्हाला द्यायचं. नाही ना दाखव ना सोन्याचं आहे का नाही नाही सोन्याचं आहे का ते. नाही हो, नाही. नाही ना नकलीच सोन्याचं आहे का आहे. नाही ना दाखव दाखवते. मला फोटो काढावं लागल ना बाई. माझ्या बायकोला करायचं म्हणलं झालंय ना काय किती पाचशेच आहे ना हा निघत का नाही. पैशाचंच आहे. नकली बी निघायला ताणी देत राव हातातून आहे का नाही. ओढून काढू का मी. नको मी काढते ना. दाख. निघतच नाही बघा माझ्या हातातून ते लय छोटं झालं हो. निघलं नाही ना. नाही सोन्याचं तुझं म्हणती नकली अहो, नकली नकलीच आहे हो. एवढी काय मकड ती बघू. जालू भाऊजी ओ जालू भाऊजी ऐका ना. अहो जालू भाऊजी काय झालं सुगंध काय झालं. हो ते मला होते जालू भाऊजी चालले माझ्या हातातली बांगडी घेऊन गेले ते. सोन्याची. हा अरे देवा तू काय त्याच्या हातावर द्यायची तू. अहो मला म्हणे मला फोटो काढायचा आहे ते बायकोला घ्यायची म्हण तशी. काय तू येण्याच्या नादी लागली आधी तू प्याताड आता तुझी बांगडी गेली आता 1.5 लाख रुपये म्हणले 2 महिने तर गावात दिसायचं नाही अहो आता. चला ना बघू ना शामराव ते कुठं गेला तू चला आता पहिले. चल पटकन आता. कुत्रा मागे लागला असता आता. हा, काय खरंय तुमचा. गेला असेल काय माहित बा आता ह्यो. अहो शामराव मी थकले बाबा आता. आता कुठं गेला ते समोर एक रोड इकडे एक रोड इकडे रोड. मी इकडे जाऊ का तुम्ही इकडे जा. आता असा सापडणार आहे का त्यो. मग आता काय करायचं. तुला कळायला पाहिजे होतं त्याला खरं सांगायचं ना तू सोन्याची आहे म्हणून. अहो पण मी त्यांना का बरं खरं. हो तुम्हाला माहिती नाही ती कशी आहेत. आता कशी आहेत तर कळलं ना तुला आता कशी आहेत ते. आता मला सांग एवढी 1.5 तोळ्याची बांगडी घेऊन तो काय गावात येणार आहे का परत. त्यांना सांगितलं कोणी ती सोन्याची आहे. सोन्याची जयंती खरीच आहे ना. त्यांना कोणी सांगितलं. आता ते काय आता गावात झाकत आहे का ते तूच आपली हात करीत चालली.
म्हणली सोन्याची आहे तर मी अशी चालू का? झाला कुठं ना मग. हा आता काय करू ते सांगा मला, ओरडू नका माझ्यावर. चल बघू पुढे आहे कुठं, चल. हे ठीक आहे, तुला एक गंमत बघायची घ्या काढायची. जातो ना. बघ अरे कसा पृथ्वी होती की नाही गोल गोल. अरे लहानपणीची आठवण आली. अय श्याम्या इकडे ये. अरे काय बघतो. पाहिलं का ह्यो इथं बसला घेऊन. अरे तुला काय धर ये. चल, ए, ए, धर. सोन्याचं आहे न ते बावडा फेकत असतात का? तुम्हाला काही डोकं आहे का? काय सोन्याचं आहे आणि इकडे बघ. आपण मोडून पार्टी करू. ए पार्टी करू म्हणजे मग त्या बाईची कष्टाने कमवले तेवढं ती घेतले तू पार्टी करायचं म्हणतो का? अहो मी कधी माहिती का 2 रुपयाचं काही आणून खात नाही, एवढे पैसे जपून ठेवते त्यांनी केलेलं आहे. कुशाल घेऊन पळाले. काय बोलती सुगंधा आणि श्याम्या तू. मित्रावर विश्वास नाही तुझ्या मित्रावर. मी काय केलं आता? तो काय केलं म्हणजे खुशाल तुम्ही मला भामट जे म्हणतात. मी काय चोऱ्या भामटा आहे काय वाटतोय काय तुम्हाला? ज्या आल्या कधी चोऱ्या अशा सोन्याच्या अजिबात करीत नाही भाऊ. करीत असं ना आपल्या थोड्याफार बादली याच्या त्याच्या 20-30 रुपयाच्या. अहो पण मग त्याच्यामुळेच मला भीती वाटली. म्हटलं गे हे घेऊन म्हणून नाही सांगितलं तुम्हाला. हा नाही सांगणार तशी कशी सांगशील. तुम्ही मला भामट म्हणले ना तो. मी काय चोरी केली काय तुझ्या इथं? कधी चोरी केली का? मी असं कुठं म्हटलं माझी चोरी केली, पण मला भीती वाटली म्हणून मी तुम्हाला सांगितलं ते नकली. मग तुम्हाला घेऊन पळायची काय गरज होती? काय गरज होती म्हणजे? मी दाखवून दिलं भाऊ आपण चोर नाही म्हणून. जरशी की विश्वास ठेवायचा गरीबी गुरीब माणसावर. मी काय सोन्या बिन्यात चोरी नाही करणार कधी आयुष्यात. खरं आहे बरं का? तर त्याने चोरला सीधा नसता बसला, तू गेला असता मोडायला लगे निघून तो. इमानदार आहे मी दिलंय. चोरटा कधी न्याल्याला वस्तू देतो का रे श्याम्या? खरंय खरंय. चुकलं बरं का झालं भाऊजी माझं. अहो पण मला भीती वाटली म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. तिचं बी नाही चुकलं काही. जाऊ दे माफ कर, जाऊ दे. आता काय एवढा विचार करतो तू? पहिले मोक्कर मला दम लागलाय भाऊ. दमला ना. माणसं ओळखायची दार शिक सुगंधा तू शिक झाल्या कोण झाल्याला बादल्या चोऱ्याचं कमी कर ना मग. बरं चला जाते मी. थँक्यू बरं का मला दिल्याबद्दल. हो मला 8 टक्का द्यायचा बाकी राहिला होता. हा आणि इथून पुढे आता असं काही केलं ना ते मिरवीत नको जाऊ विनाकारण. ते मागे नाही का एका बाई नथ केली आणि नथ कोणी पाय नाही म्हणून गंज जाळून दिली. मग ते विचारलं म्हणजे बाई तो आधी विचारायचं ना मला मग गंज कायला जाळली असती. अशी गंमत झाली हिची आता. हा ये आता घालून घ्या आता. हरीशीन परत म्हणशील नेलं जे आले ती. होय झाल्यानी म्हणजे भामटा वाटलं कसं श्याम्या तुला मी? अरे म्हणजे तसं नाही बाबा. दिलं तरी म्हणून परत कुठं गेलं म्हणून म्हणतो येऊ का मी दुकान तसं ठेवून आलो तुमच्या राड्यात भाऊ मी उघडच. हा बघ मला भामटे म्हणते. जाल्याने सिद्ध करून दिलं की नाही जाल्या भामट्या नाही म्हणून. बस तो आपल्या वाड्याच्या फांदे पालत साथ